महत्त्वाची अपडेट, सुषमा अंधारे फलटण पोलिसांची भेट घेणार आहेत। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या पोलिसांची भेट घेणार आहेत असं कळतंय। मधल्या डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणाच्या संदर्भानं सुषमा अंधारे आज थेट फलटणमध्ये जाणार आहेत। तुम्ही चलो फलटण म्हटलंय, नेमकं कशासाठी आणि काय कारण? मी साधारणतः 8 दिवस आधीच हे जाहीर केलेलं होतं की ज्या पद्धतीने आत्ता तपासाची दिशा चालू आहे ती अजिबातच समाधानकारक नाही। तिने जे 4 पाणीपत्र तिच्या डिपार्टमेंटला लिहिलेलं होतं ती सुसाईड नोट म्हणूनच कन्सिडर झाली पाहिजे, कारण त्यातला जो मजकूर आहे ते तिच्या मृत्यूची कारण आहेत। त्यात तिने जी नावं घेतलेली आहेत ती नावं ही तिच्या मृत्यूला कारणीभूत नावं आहेत। त्यामुळे ती नावं चौकशीच्या कक्षेत येणं फार गरजेचं आहे। दुसरं असं की पीडितेच्या कुटुंबाला जबाब देण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशन बोलवत होतं। पोलीस स्टेशनला वारंवार नातेवाईकांकडून सांगण्यात आलं की आमच्याकडे आता आम्ही दुःखात आहोत, आम्ही आपल्याला 10-12 दिवस झाल्यानंतर येतो। नाही, तुम्हाला आत्ताच जबाब द्यावा लागेल। मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की आज संपदाचा 13व्याचा विधी आहे आणि एकीकडे 13व्याचा विधी चालू असताना दुसरीकडे आज तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिच्या कुटुंबातला तिचा भाऊ, तिचे काका हे फलटणला असणार आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीने चारित्र्य हननाचे प्रयत्न तिचे सातत्याने झालेले आहेत, तर हे जे तपास कामातल्या असतील जर काही त्यांच्याकडे डिटेल तर त्या लीक कशा होतात एकदा त्याच्यावरती बोललं पाहिजे। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, SIT आम्ही नेमणार आहोत असं सांगितलं होतं, पण ती SIT झाली नाही। एका विशेष अधिकाऱ्याच्या देखरेखीखालचा हा तपास असं म्हटलेलं आहे। SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, अर्थात विशेष तपास पथक, पण हे विशेष तपास पथक नाही, एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली आहे जे आक्षेपार्ह आहे। आणि म्हणून अशा अनेक मुद्द्यांना घेऊन आणि महत्त्वाचं की फलटण पोलीस स्टेशन ही छळछावणी होत आहे का, तर या पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने असणाऱ्या अनेक गोष्टी यावर बोलण्यासाठी व्हायच्या। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।